काँग्रेस वंचितचं अखेर ठरलं. मुंबई महानगरपालिकेसाठी नवी आघाडी. दोन्ही पक्षांचं जागा वाटपही जाहीर. काँग्रेस वंचितच्या एकीनं समीकरण बदलणार. काँग्रेस आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे सूर अखेर जुळले. आघाडी झाली बिनसली झाली असं म्हणत म्हणत अखेर दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत आघाडीची घोषणा करण्यात आली. भविष्यात राज्यातील इतर ठिकाणीही काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी होईल असे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेत. बऱ्याच ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात. दोघांनाही सारख्या जागा पाहिजे असतात. त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं. मात्र या जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जे धैर्यवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील. मात्र हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे. हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. मुंबईसाठी काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाली असून काँग्रेस वंचित आघाडीचे जागा वाटपही फायनल झाले. त्यानुसार मुंबईतील 227 जागांपैकी काँग्रेस 156 जागा लढवणार आहे, तर वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे. 227 पैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलंय आणि त्या जागांच्या सीट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत. त्यांनी आणखी एक जी गोष्ट सांगितली जी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही. कारण अनेक जागा हव्या असलेल्या आपल्याला दुसऱ्यांना सोडाव्या लागतात. दोन पक्षांच्या मध्ये जागा वाटपाच्या चर्चा कधीच समाधानकारक नसतात. त्या अनेक जागांवर थांबतात. कार्यकर्त्यांचं नुकसान होते, त्यांचंही होते, दुसऱ्याही पक्षाचं होते. पण कुठेतरी दादा म्हणतात तसं विचारांचा एक आपल्याला ध्येय समोर ठेवून पुढे गेलं पाहिजे, म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहे. काँग्रेसनं वंचितशी हातमिळवणी केल्यानं काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच आता पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू केल्याचं पाहायला मिळते. आता त्यामुळेच की काय ठाकरेंचे खासदार संजय राऊत काँग्रेस वंचितच्या या आघाडीवर संशय उपस्थित करताना दिसले. तर महायुतीनं देखील या आघाडीवर काहीशी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. करू द्या ना, पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलंय का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू. प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे. काँग्रेस आणि वंचितची आघाडी एकत्र आल्यामुळं महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलणार आहे. काँग्रेस वंचित एकीमुळे दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांवर त्यांचा चांगलाच प्रभाव पडणार आहे. नगर परिषद निवडणुकीत एकटी लढणारी वंचित बहुजन आघाडी आता काँग्रेससोबत मुंबईत कशी कामगिरी करते आणि वंचितच्या मदतीचा काँग्रेसला किती फायदा होतो हे येत्या 18 दिवसातच स्पष्ट होणार आहे. पण या आघाडीमुळे महायुती आणि काँग्रेस वगळून तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही परिणाम होणार एवढं निश्चित. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.